देवस्थानच्या जागेवरून एक वाद निर्माण झाला होता. देवस्थान आणि गावकरी असा तो वाद निर्माण झाला होता. त्याच्यामध्ये देवस्थानची भूमिका ही होती, ही जागा देवस्थानची, त्यामुळे देवस्थानच्या जागेत हे पुतळा आम्हाला बसवता थोडा पलीकडं जिथं सरकारची जागा आहे, कायरल आहे, ग्रामपंचायत जागा आहे, तिथं बसवलं. आणि म्हणून करता 3 दिवस त्या गावामध्ये संघर्ष होता. परंतु आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दयाभाऊ गोरे साहेब, या विभागाचे IG फुलारे साहेब, नूतन इथले जिल्हाधिकारी म्हणून आलेले कार्तिकी साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे SP साहेब सन्माननीय कुलकर्णी साहेब यांच्या समेत मराठा समाजाच्या काही गावातल्या ग्रामस्थांची बैठक झाली. सकाळपासून जो वाद होता तो 814 ही जागा मोजावी आणि त्या जागेच्या, ती जागा देवस्थानची आहे, ती जागा सोडून इतरत्र महाराजांचा पुतळा बसवावा. आणि मराठा समाजांची मागणी होती की तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडनं ती जागा मोजा आणि ती जागा मोजल्यानंतर जर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आला तर दुसऱ्या ठिकाणी आम्ही हलवायला तयार आहोत. त्याप्रमाणे आज शासनाच्या वरिष्ठ भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोजली. त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर आहे ना दिलेली आहे. परंतु आता ते कुठं बसवायचा या संदर्भामध्ये शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना तो देखण्या जागी सगळ्यांना दिसला पाहिजे आहे, सगळ्यांना त्यांच्याकडून नतमस्तक झालं पाहिजे आहे, अशी जागा निवडावी अशी आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या. उद्या जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे SP साहेब आणि मी स्वतः यांच्याबरोबर जाणार आम्ही तिथं आणि गावकऱ्यांच्या संमतीनं, मग ती शासनाची जागा असो, वेगवेगळ्या विभागाची जागा असो, जी जागा गावकऱ्यांना आणि SPंना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल, बरोबर ना, बरोबर, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे. आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला शोषित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये उद्याच्या उद्या मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे. त्याबद्दल मी त्याचं स्वागत करतो आणि मराठा समाजाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की तिने ह्यातून मार्ग काढला. त्याबद्दल धन्यवाद.